हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे रबडी मलाई केक. तर त्यासाठी मी सर्वात आधी बाउलमध्ये एक छोटी वाटी तूप घेते आहे. त्यानंतर मी त्यामध्ये ऍड करते आहे दही आणि नंतर पिठी साखर. आता हे मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. हा केक खूप छान होतो मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी बघून झाल्यावर. आता आपण हे छानपैकी मिक्स करतो आहोत. तर आता आपण केक बनवण्यासाठी त्याचं बॅटर करण्यासाठी आपण 1 कप मैदा घेतला आहे. तो पण आपल्याला चाळून घ्यायचा आहे. कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही मैदा पण घेऊ शकता नुसता. आता आपण यात 1 चमचा बेकिंग पावडर टाकतो आहोत. त्यानंतर पुन्हा बेकिंग सोडा पण ऍड करणार आहोत. आता आपल्याला हे मिश्रण छानपैकी टाळून घ्यायचे आहे. चांगलं मिक्स करून टाळून घ्यायचे. रबडी केकची टेस्ट खूप छान होते. त्यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करणार आहोत. 3 चमचे मिल्क पावडर घेतली फ्रेंड. ती पण आपण यात छान मिक्स करूया. आता आपण ही मिश्रण या बाउलमध्ये ऍड करणार आहोत, थोडं थोडं घेऊन. एकाच डायरेक्शन मध्ये फेटायचे आपल्याला. आपण यात 1 बाउल रूम टेम्परेचरला थंड केलेले दूध घेणार आहोत. आता आपण हे एकाच डायरेक्शन मध्ये फेटून घेतोय चांगल्या प्रकारे. आता मी परत यात थोडे दूध ऍड करते. इलायची पावडर ऍड करते फ्रेंड्स. ते पण आपल्याला मिक्स करायचे छान. तुम्ही पाहू शकता हे बॅटर कसे झाले आहे. जास्त पातळ पण ठेवायचे नाही आणि घट्ट पण ठेवायचे नाहीये. मीडियम ठेवायचे आपल्याला हे बॅटर. आता आपण हे केकचे बॅटर याच्यात ट्रान्सफर करतो आहोत फ्रेंड.
आता मी हा केक बेक करायला ठेवते कढई. तर मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यात मीठ टाकले आहे. ते चांगले गरम झाल्यानंतर मग हे भांड ठेवलंय त्यावर. आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि हा केक बेक व्हायला मिनिमम 30 मिनिटं तरी लागणार आहेत. आता आपण यावर झाकण ठेवतो आहोत. आता आपण रबडी बनवतो आहोत. त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतले. आता आपण या केशर ऍड करतो आहोत. त्याच्याने रबडीला छान कलर येईल. फ्रेंड्स पाहू शकता आपली रबडी तयार झालेली आहे. आता आपण यात 1 बाउल साखर टाकणार आहोत. आपण यात इलायची पावडर पण ऍड करणार आहोत. आपली रबडी तयार झाली आहे. आता आपल्याला ही थंड करायला ठेवायची आहे. पाहू शकता तुम्ही आपला केक तयार झाला आहे. आता आपण या केकला टूथपिकच्या साह्याने असं होल पाडणार आहोत आणि आपण जी रबडी बनवली आहे ती यावर टाकणार आहोत. मी ज्या भांड्यात केक बेक करायला ठेवला होता त्याच भांड्यामध्ये मी केक टाकला आहे आणि आता त्यावरच केक ठेवून मी आता रबडी ओतते त्याच्यावर. थोडे केशर ऍड करतो आहोत आणि थोडे ड्रायफ्रुट्स पण वरून टाकणार आहोत. फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे रबडी मलाई केक. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.